मित्रांनो, काय बोलता, कशा आहेत सगळे? मी आता जस्ट निघालो आहे. आता बघूया, जरा लेट झाला आज निघायला थोडाफार, आणि बाबू ते खेळत होते आणि वैशूला पण तयारी करायची होती आणि मम्मीवरती पूजा करत होती, म्हणून तुला जरा बघायचं होतं. पण थोडा वेळ झाला तिथे, जस्ट निघालो. नाही तर 8पर्यंत निघालो असतो. आता बघूया बस किंवा खालून डायरेक्ट ऑटोने चेक करूया सर्वदेवावरनं. खूप बेटर पडेल, जसं होईल त्यावरती डिपेंड्स. बस भेटते का, तर बसनीच जायचं. मग तुमच्याशी नंतर डायरेक्ट भांडूप स्टेशनला किंवा ठाण्यात बोलतो. बाय बाय. स्टेशनला आहे, बघूच शकता. मागे पुढे पण जाम गर्दी आहे. अरे त्या पब्लिक, आज सॅटर्डे संडे नाही, आज मंडे आहे. सो गर्दी मजबूत भेटणार. सॅटर्डे संडे मस्त खाली असतं, आरामात जाता येतं. मंडे म्हटल्यावर बोलूच नाही शकत. जो तो माणूस पळत असतो, इकडे जायचं तिकडे जायचं तिकडे जायचं. आणि प्लस एवढा गरम होत होतं, काय बोलू तुम्हाला. जाम गरम या साईडला एक ट्रेन थांबली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दिस लोकल विल हॉल्ट ॲट बुलेट विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, ऐकला स्टेशन. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 8 वाजून 49 मिनिटांची कल्याणला जाणारी 9:09ची निरोप वगैरे. आज जरा लेट झालेला आहे, आणखी मला तिथून बस नव्हती भेटलेली ना, आज लेट झाला लिटरली. बघूया आज किती वेळात पोहोचतो. मोस्ट ऑफ 9:30पर्यंत तरी पोहोचेल मी. या साईडला पण गर्दी आहे ट्रेनसाठी. तुमच्या डायरेक्ट ऐरोलीत बोलतो. बाय बाय. जस्ट पोचलो आहे ऐरोली स्टेशनला. 9:20 झाले. काल मी 9:09ला काहीतरी पोचलो होतो, आज लेट झाला. मी 9:09ची ट्रेन तिकडून पकडली ठाण्यावरनं, आणि मला माझ्या इथून बस भेटली नव्हती. तिथे वेळ गेला भांडूप स्टेशनला पोचायला. सो आता हे करतो आहे, बसच्या लाईनीत जाऊया. 9:30 पावणे 10पर्यंत बस असते, तर ती भेटेल. काय एवढा इश्यू नाही. गरम यार, एवढं गरम होतं आहे ना. आणि जवळी अजून मे बाकी आहे. एप्रिल, आता तर एप्रिलच चालू आहे. मार्च संपला. मार्चमध्ये पण गरमी, एप्रिलमध्ये पण मजबूत गरमी. काय माहिती आता काय होतं आहे मेमध्ये कसं असेल. का भेंडी गेल्या वर्षीसारखं पण पाऊस, मेमध्ये पण पाऊस पडलेला तसा पडतो की काय ना माहीत नाही. बघूया. मी तुमच्याकडे डायरेक्ट मग ऑफिसच्या इथे बोलतो. बाय बाय. जस्ट पोचलो आहे बिल्डिंगच्या इथे. ऊन खूप आहे, बघूच शकता. गरम पण खूप होतं आहे. काही दिवसापासून असे 2-3 दिवस तरी गेले असतील. लिटरली घामामुळे आंघोळ झाली. मग परत आतमध्ये जाऊन फ्रेश बिश व्हावं लागतं, जरा थंड व्हावं लागतं. मग ए सीमध्ये बसायला एवढं बरं वाटतं की फ्रेश होऊन बसलो आहे लिटरली. आता 2 मिनिटात पोचेन याच्या इथे, गेटच्या इथे. ID काढूया. हे लोक ID शिवाय एंट्री देत नाही. हा शॉर्ट आहे. तुमच्याशी थांबा जरा 2 मिनटं बोलतो. लोक आतमध्ये शूट करायला देत नाहीत, पण तरी आपण काय झूममध्ये शूट करतो. जाम गरम होत आहे. खरंच जाऊन फ्रेश व्हायला लागणार आहे. अंगातून असं पाणी येतं सगळं इथं लिटरली. एवढं गरम होतं आहे. आणि आतमध्ये वरती गेल्यावर एवढं चिल्ड होतं की डायरेक्ट काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटतं पूर्ण. तुमच्या आतमध्ये बोलतो. बाय बाय. ऑफिसमध्ये आहे, लॉकर रूमच्या इथे. मी आतमध्ये जातो. मी नंतर बोलतो तुमच्याशी. सुटल्यावरच बोलेन मोस्ट ऑफ. जसं तुम्हाला मी आधी पण सांगतो, कारण ब्रेकमध्ये टाईम भेटत नाही. पटापट ब्रेक संपवायचा असतो, तर मग डायरेक्ट सुटल्याच्या नंतरच बोलेन. बाय बाय. आता ऐरोली स्टेशनला आहे. गर्दी
गर्दी खूप आहे. 7:40ची ट्रेन आहे. नेहमीच्याच टायमिंगला आलो आहे. आता माहीत नाही किती वेळ झाला अजून ट्रेन आली नाही. आणि आज मी डायरेक्ट बसनी आलो तर मग मागेच हे झालो आहे. तर मला एवढं प्लॅटफॉर्म चालायची गरज नाही पडली. तेव्हा किती वेळात येते तुमच्याशी बोलतो मी. रोहित ठाण्यात किंवा डायरेक्ट भांडुपला. बघितलाच असाल किती गर्दी असेल. असं रोजचं ट्रॅव्हल असतं, रोजचं. लिटरली माणसाला चढायला जागा नसते, उतरायला जागा नसते, पूर्ण पॅक. आता इथून पण बघा, तुम्हाला दाखवतो मी. शिड्यांवरनं चढायला पण अशी भरती गर्दी. व्ह्यू डेंजर व्ह्यू. 4 नंबर प्लॅटफॉर्मला आहे. तुम्ही गर्दीत बघितलाच असाल कसा उतरलो, कशी गर्दी होती. लिटरली अशी कचाकच भरलेली असते. आता लिटरली कोण पब्लिक ना कल्याण आणि साईडला जातो ना, गर्दी बघा पॅक आहे. अजिबात हालायला जागा नसते लिटरली. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जशी माझी प्रिव्हियसली बघितलात मी, आता जे दाखवलं तुम्हाला, लिटरली सेम गर्दी आहे. म्हणजे माणसं अर्धी लटकून लिटरली जातात. आता काय बोलणार, माणसांना घरी पण पोचायचं आहे, काम पण करायचं आहे, पैसे पण कमवायचे आहेत, खूप काही सीन आहे. इथे पण अर्धा पब्लिक असा भरलेला आहे. कर्जतची गाडी आहे, फुल पॅक. अजिबात जागा नाही थोडी पण. माणसं लटकून चढतात. बघ ही ट्रेन कधीपर्यंत येते. 7:46ची दाखवत आहेत. एक मिनटं दाखवत आहेत. वाटतं येईल आता लगेच. आली येते ट्रेन, येते दिसते. आता बघूया. चला आम्ही तुमच्याशी भांडूपमध्ये बोलतो नंतर. बाय बाय. पोचलो माझ्या एरियात आहे. भांडूप स्टेशनवरनं पटापट बस आणि हे पकडली. पटापट इथे आलो मी. पण काय करणार, विदाऊट ACची बस होती. जाम गरम झाला. आणि प्लस अजून अशी गरमी वाढलेली आहे. लिटरली आंघोळ होतं तिथून इथपर्यंत चालत त्याला पण जाम घाम आला. बघू शकता तुम्ही. काय बोलणार. आता पोचेन थोड्या वेळात. बघूया बाबू काय करते माझी. आत्याची इथे आत्याची रूम. काका जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा मित्र अमय पारखे. तुमच्याशी मी नंतर बोलतो. बाय बाय. पोचलो.